सामना चालू करायचा आहे. पुढचा चेंडू नितीन यांचा मारा करेल तो मोहन. यावेळी मोहनला काय बोल दिसलाच नाही. मोहनच्या डोक्यावरून बॉल गेलेला. बघूया पुढचा चेंडू नितीन यांचा मारा करेल तो मोहन. आणि चेंडू जातो कणकणीत चौकार. एक उगतो तो एक चौकार मारतो. हे काय असं. पुढचा चेंडू नितीन यांचा मारा करेल तो मोहन. षटकार मारतो का चौकार. यावेळी खराब चेंडू. आणि या खराबच्या मदतीनं धावसंख्या होती ती 5. पुढचा चेंडू नितीन यांचा मारा करेल तो मोहन. आणि हुकला चुकला बीट झाला. होतो हुकला हुकल का काय जेला सांगाय का घुसदार आहे जातो. पुढचा चेंडू नितीन यांचा मारा करेल तो मोहन. आणि दांडच पाडलं ते असं. मंत्र सांगलं तेव्हाच आउट झाला. आणि नाही का तू आउट झाला. मोहनची जागा भरून जाता येतो भारत. लवकरात लवकर धाय मारत जायचंय. तुम्हाला टाइम होईल. पुढचा चेंडू नितीन यांचा मारा करेल तो भारत. दाय दाय वय लवकर. लवकरात लवकर सामना चालू करायचंय. पुढचा चेंडू नितीन यांचा मारा करेल तो भारत. बघा षटकार मारतो का चौकार. यावेळी या एकच्या मदतीनं धावसंख्या होती ती 6. पहिले शेवटच्या शिल्लक चेंडू घेऊन जात आहे ते नितीन मार केले ते बाला आणि भारत हलका सकट परंतु एकही धाव नाही. 1 षटक नंतर धावसंख्या झाली ती 6 चेंडू 6 धावा. दाफरमाले संघाचे. चेंडू आणि 6 धावा दाफरमाले संघाच्या.
सुंदर अशी गोलंदाजी विरिसपाडे संघाकडून नितीन. दुसरं षटक घेऊन जातात ते सुरेश. मार ते भारत. बघूया आपल्या संघात करतात भारत. षटकार चौकार. सात चेंडू आणि 6 धावा दापूरमाला संघाचे. पुढील चेंडू घेऊन ते सुरेश. मार ते भारत. बघू आपल्या संघात करतो भारत. चौकार षटकार आणि चांगलं टोलाला बघूया. जल मात्र नाही. हलकासा कट. एक धाव मात्र निश्चित. सुंदर क्षेत्रक्षण दुसऱ्या नादात परंतु एकच धाव. 7 चेंडू 7 धावा दापूरमाला संघाचे. सुंदर क्षेत्रक्षण विरिसपाडे संघाकडून. पुढील चेंडू घेऊन जाते ते सुरेश. मार केले ते विलास. बघूया आपला विलास. चांगला बघूया आणि मला वाटतं खणखणीचा षटकार. 10 संख्यात बरं झाले ती. तेरा दापूरमाला संघात पहिला षटकार. विलासच्या रुपयात पहिला षटकार विलास यांचा दापूरमाला संघाकडून. पुढील शेवट घेऊन जातात ते सुरेश. मार केले ते विलास आणि मारण्याच्या नांदात परंतु पूर्णपणे बीट. हुकला सुकला फसला. निर्वास चेंडू. नावलेलं गोलंदाज विरिसपाडे संघाकडून सुरेश. पुढील चेंडू घेऊन जाते सुरेश. मार केले ते विलास. बघूया आपला संघ आणि निर्धावाचा चेंडू. विलास याला काही समजलंच नाही. पूर्णपणे बीट. सुंदर अशी गोलंदाजी सुरेश यांची. अजून सुरेश यांची काही चेंडू शिल्लक. चेंडू घेऊन जात आहे ते सुरेश. मार केले ते विलास. बघूया आपला संघ चौकार षटकार. चांगलं टोलाला बघूया आणि मला वाटतं खणखणीचा षटकार. धावसंख्यात भर झालं ते 19. दापूरमाला संघात धावसंख्या झालं ते 19. अजूनही सुरेश यांचं काही चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. पुढे चेंडू घेऊन जातात ते सुरेश. मार केले ते विलास. बघूया आपला संघ षटकार विलास. चरकावून षटकार फुलटॉस आणि बघ नो आणि झेल मात्र सुटेला आहे. एक धाव पूर्ण. 2 धाव पूर्ण आणि मला वाटतं 9च्या रूपात 3 धावा. नो ना. नो. धावसंख्यात भर झाली ते 22 आणि फिरवीचा चान्स विलास यांना. पुढील चेंडू घेऊन जाते सुरेश. मार केले ते विलास. बघूया आपल्या संघ विलास. चौकार आणि मारण्याच्या नांदात परंतु पूर्णपणे बीट. विलास यांना काही समजलंच नाही आणि 12 चेंडू आणि 22 धावा दापूरमाला संघाचे. फिर चान्स होते विलास यांना परंतु पूर्णपणे बीट. आणि मला वाटतं शेवटचं षटक शिल्लक आहे. आणि शेवटचं षटक घेऊन येते अनिल. मार केले ते भरत. पुढे चेंडू घेऊन जाते सुनील. मार केले ते भरत. बघूया आपला संघ भरत. चौकार षटकार हलकाचा कट
ग्राउंड शॉट एकदा मात्र निश्चितच सुंदर षटकार दुसऱ्या षटपर्यंत परंतु गचलाचं शतरक्षण 2 धावा पूर्ण आणि तिसऱ्या पर्यंत 3 धावा मला वाटतं पूर्ण गचलाचं शतरक्षण वीरपाडे संघाकडून धावसंख्यात भारत दिला ते 25 दाप्रमाले संघात दिला ते 25 पुढील चेंडू घेऊन ते सुनील मार्कल ते विलास बघूया आपला संकार करतात विलास चौकार षटकार चल टोलला बघूया आणि एकदा पूर्ण सुंदर शतरक्षण दुसऱ्या अशापर्यंत गचला थ्रो आणि 2 धावा पूर्ण धावसंख्यात भर झाली 27 पुढील चेंडू घेतात ते सुनील मार्कल ते विलास बघूया आपला संघ करतो विलास चौकार षटकार आणि चल टोलला बघूया जलवात सुटेला एकदा पूर्ण सुंदर शतरक्षण एकच धावसंख्यात भर झाली ते 28 अजूनही सुनील यांचं काही चेंडू शिल्लक पुढील चेंडू घेऊन जाते ते सुनील मार्कल ते भरत आणि अनिल आणि चल भारतनं टोलला बघूया मला वाटतं खणखणदाचे चौकार धावसंख्यात भर धावसंख्या दिला ते 32 अजूनही अनिल यांचं काही चेंडू शिल्लक पुढील चेंडू घेऊन जाते अनिल मार्कल ते भरत बघूया आपला संघ करतो भरत आणि हलकासा कट एक 10 मात्र निसतच आणि गचलाचं शतरक्षण खणखणदाचे चौकार धावसंख्यात भर धावून दिला ते 36 आणि अनिल याचा शेवटचे शिल्लक षटकातील शेवटचे शिल्लक मार्कल ते भरत बघूया आपल्या संघ आणि हलकासा कट आणि विकेट आणि 12 चेंडू आणि 18 चेंडू आणि 37 धावा आणि वीरपाडे संघाला 18 चेंडू मध्ये 37 धावाची गरज आता कोण दोन्ही संघाचे 12 खेळाडू कमेंट बॉक्स मध्ये या विलासपाडे देतात विचा पाड्याचा 12 खेळाडू आणि दापूरमाल 12 खेळाडू कमेंट बॉक्स मध्ये समोर साधावा त्याने विलासपाडे देतात आणि 18 चेंडू मध्ये 37 धावाची गरज वीरपाडे संघाला जय बरोबा वगतपाडा त्यांना बाय भेटलेला आहे आणि
दापूर माल संघाने आपलं क्षेत्रक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. जय भैरवबा भगत पाड संघाला बाय भेटलेला आहे. आणि 18 चेंडू मध्ये 37 धावाची गरज विडीसपाडे संघाला. बोला स्ट्राईकला ते दिलीप, न स्ट्राईकला ते सुनील, सॉरी अनिल. आणि पहिले शेट घेऊन येत आहे ते सुनील. आणि 18 चेंडू मध्ये 37 धावाची गरज विरीपाडे संघाला. पुढे चेंडू घेतात ते आणि मार्कल ते दीपक दिलीप हलकाचा कट. एकदा मात्र पूर्ण 200 धावाच्या प्रयत्नात, परंतु सुंदर असं शतक्षण. एकदा मात्र निसतच. एक चेंडू एक धाव विरपाडे संघाचे. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन जाते ते सुनील, मार्कल ते अनिल. बघूया आपल्या संघाचं करतात अनिल. चौकार षटकार, चौकार षटकार बादशाह चौकार टोलला बघूया. आणि मला वाटतं खणखणचा षटकार. 10 अंकात भर दिले ते 7. 2 चेंडू आणि 7 धावा विरपाडे संघाचे. नाचलेले बॅटमॅन विरपाडे संघाकडून. पुढे चेंडू घेऊन जाते सुनील, मार्कल ते अनिल. बघूया आपल्या संघाचे ते अनिल. चौकार षटकार आणि पुन्हा त्याच दिशेला मारलेला बघूया. आणि खणखणदार चौकार. 10 अंकात बळत ते 11. 3 चेंडू आणि 11 धावा विरीसपाडे संघाचे. सुंदर असं बॅटिंग विरीपाडे संघाकडून. पुढे चेंडू घेऊन जाते ते सुनील, मार्कल ते अनिल. बघूया आणि मारण्याच्या नांदात, परंतु पूर्णपणे बीट. अनिल यांना काही समजलंच नाही. मारण्याच्या नांदात पूर्णपणे बीट. निर्धावाचा चेंडू. 4 चेंडू आणि 11 धावा. पुढे चेंडू घेऊन जाते सुनील, मार्कल ते अनिल. बघूया आणि चांगल्या टोलाला बघूया. एकदा मात्र निश्चित जल मात्र सुटलेला आहे. 200 धावाच्या प्रयत्नात 2 धावा पूर्ण. 300 धावाच्या प्रयत्नात, परंतु 2च धावा. धावसंख्यात भर दिला ते 13. 5 चेंडू आणि 13 धावा. सुनील यांचा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पुढील चेंडू घेऊन जाते ते सुनील, मार्गल ते अनिल. बघूया आपल्या संघात काय करतात. चौकार षटकार सकट आणि मला वाटतं खणखण चौकार. धावसंख्यात भर दिलाय ते 17.
6 चेंडूमध्ये 17 धावा. विरिसपाडे संघाचे अजूनही पाणी पाहिजे का? पाणी. 6 चेंडू आणि 17 धावा. विरिसपाडे संघाचे अजूनही मला वाटतं 12 चेंडूमध्ये 20 धावाची गरज. 12 चेंडू आणि 20 धावाची गरज विरिसपाडे संघाला. हॅलो, बाउंड्रीची बाहेर जी गाडी उभी आहे ते 4चा जरा खाली करावा. कुटी कुटी संतोष कांबडी. पिवली टोपी आरसा खाली करावा. आणि 12 चेंडूमध्ये 20 धावाची गरज. आणि पंच सामना चालू करावा, कुठलाही उशीर करू नये. सुरेश भगत. बारा चेंडू आणि 20 धावाची गरज विरिसपाडे संघाला. ते देवराम मार्कल ते दिलीप. बघू आपल्या संघात काय करतो दिलीप. आणि पलटा चालू हलकासा कट. एक धामत आणि एक धाप पूर्ण. दुसरी प्रयत्नात सुंदर असा शतक्षण. दापरू मला संघाकडून 2 धावा मात्र निश्चितच. धावसंख्यात भर झाले ते 19. अजूनही 11 चेंडू आणि 18 धावाची गरज. पुढील चेंडू घेऊन जाते ते देवराम. मारा गेल ते दिलीप. बघूया आपल्या संघाचं काय ते दिलीप. चौकार षटकारची बादशाह. हलकाचा कट. एक धावा मात्र निश्चितच. सुंदर शतक्षण. दुसरी धावचे परिषद. बघू 2 धावा घेतात का? 2 धावा मात्र निश्चितच. धावसंख्यात भर झाले ते 21. अजूनही 10 चेंडू आणि 16 धावाची गरज. पुढील चेंडू घेऊन जाते ते देवराम. मार्गल ते दिलीप. बघूया आपल्या संघटक दिलीप. चौकार षटकार. हलकास अपसाईडला कट आणि झलबाद. आणि विरिसपाडे संघाला पहिला झटका. दिलीपच्या रूपात तंबू सासरा. दिलीपच्या जागेवर जाते 900. चौकार षटकार बादशाह. विरिसपाडे संघाकडून 900. सुंदर अशी गोलंदाजी दापरू संघाकडून देवराम. दिलीप जागी घेऊन जाते 900. पुढील घेत ते देवराम. पुढील घेत ते देवराम. मार गेल ते 900. बघूया आपल्या संघ 900. चौकार षटकार शिवास. आणि निर्धावाचा चेंडू. 900 काही समजलंच नाही. पूर्ण बीट. सुंदर अशी गोलंदाजी दापूर संघातून देवराम. 8 चेंडू मध्ये 16 धावाची गरज विरिसपाडे संघाला. 8 चेंडू आणि 16 धावाची गरज. पुढील चेंडू घेऊन जाते ते देवराम. मार केलं ते 900. बघूया आपल्या संघासारखं 900. चांगलं बघूया. आणि मला वाटतं खणखणचा चौकार. धावसंख्यात भर दिला ते 25.
अजूनही 7 चेंडू आणि 12 धावाची गरज विहिरीपाडे संघाला. 7 चेंडू आणि 12 धावाची गरज. आणि देवरांचं जेवण जात आहे. देवरा मार्गल ते 9 हलकासा कट. एक 10 मात्र निश्चितच सुंदर असे शतक्षण. बघू 2 10 पूर्ण घेतात का. मला वाटतं 2 10 पूर्ण गचाला तर शतक्षण. दापूरवार संघाकडून 2 10 मात्र निश्चितच. 6 चेंडू आणि 10 धावाची गरज. सहा चेंडू आणि 10 धावाची गरज विहिरीपाडे संघाला. शेवटचा षटक घेऊन येते सुरेश. मारा गेल ते अनिल. 6 चेंडू आणि 10 धावाची गरज विहिरीपाडे संघाला. 88चा सामना विहिरीपाडे विरुद्ध दापूरमाल. पुढील चेंडू घेऊन जाते सुरेश. मार करते अनिल. बघूया चल उठवलेलं बघूया. जल होतय का आणि जलबाद विहिरीपाडे संघाला दुसरा झटका. आणि 5 चेंडू मध्ये 10 धावाची गरज. सुंदर अशी गोलंदाजी सुरेश यांच्याकडून. अनिल जाग घेऊन जाते विलास. पुढील चेंडू घेऊन जाते सुरेश. मार करते विलास. बघूया आपल्या संघ जर करते विलास. चौकारावर षटकार शिवाशा. आणि चल उठवलेलं बघूया. आणि मला वाटतं खणखणचा षटकार. विलासचे बाटी खालून पहिला षटकार. आणि 4 चेंडू आणि 4 धावाची गरज. 4 चेंडू आणि 4 धावाची गरज विहिरीपाडे संघाला. विलासचे बॅट खालून पहिला षटकार. पुढील चेंडू घेऊन जाते सुरेश. मार्गल ते विलास. बघूया आपल्या संघ विलास. चौकार षटकार शिवाशा. आणि खराबाचा चेंडू 22 रुपयात 1 धाव. 1 धाव मात्र निश्चितच 22 रुपयात. अजूनही 4 चेंडू आणि 3 धावाची गरज. पुढील चेंडू घेऊन जाते ते सुरेश. मार्गल ते विलास. बघूया आपल्या संघ विलास. चौकार षटकार शिवाशा. हलकासा कट. 1 धाव मात्र निश्चितच. सुंदर शतक्षण. परंतु एकच धाव. धावसंख्यात भर धावसंख्या ते 35 आणि 3 चेंडू मध्ये 2 धावाची गरज. 3 चेंडू आणि 2 धावाची गरज विहिरीपाडे संघाला. पुढील चेंडू घेऊन जाते सुरेश. मार्गल ते 9 कसा कट. परंतु खराब असा चेंडू 22 रुपयात 1 धाव मात्र निश्चितच. आणि 3 चेंडू मध्ये एकच धाव. 1 धावाची गरज विहिरीपाडे संघाला. आणि पुढील चेंडू घेऊन जाते सुरेश. मार्गल ते 9 हलकासा कट. आणि
विरीपाड्या संघ विन. हारलेले संघाचे अभिनंदन.